झोन पर्सनॅलिटी बघा क्वालिटी क्लेरिटी पर्सनॅलिटी 3 हिरो आले धन्यवाद सामना लवकर चालू करा विनंती असेल पहिला चेंडू गौतमचा पडतो अजित घोडसडी जोरदार हुक करण्याचा प्रयत्न करतो चेंडू थोडासा बाहेर जातोय 55 इशाराला ईश्वर मारा बाहेर निघतो अवंताच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या धापकार लागतो ती मात्र 1-3 षटकाचा सामना पहिला चेंडू अवंतर पाहायला मिळाला आहे अवंतरने खातं खोललं पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय अजित घोडसाठी स्क्वेअर केला आणि पॉईंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिला आनंद कार्पेट आला हा चौकार संघाची धावसंख्या धापकार लागतो ती मात्र 5 एक अवंतर आणि हा चौकार 5 धावा धापकावर धावा बनवाव्या लागतील त्या मात्र विसंग संघाला कारण मोहा संघ अतिशय स्ट्रॉंग मध्ये त्याच्यामध्ये तडाखेबंद फलंदाज यष्टीरक्षक प्रशांत कोहली सर्व कोहली बंधू आज फक्त महादेव मामाची उपस्थिती या संघामध्ये दिसत नाही गजानन मामा हाय सुंदरशी स्पर्धा थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये बदल सर्कलचं पहिलं मॅडेटरी फायर प्लेचं पहिली षटक हातात जो गौतम आणि त्याच्या समोर फलंदाज स्ट्राईकला अजित भैर नॉन स्ट्राईकला निलेश जुवेकर भरपूर बोली प्रचंड बोली लागली काल या दोन्ही खेळाडूंना चेंडू खेळून काढला है देखिए जरा किसमें कितना एकदम और ये 6 रन नरेश गावकर साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर यायचं आपलं सुद्धा स्वागत करण्यात येईल आयोजकांच्या माध्यमातून बेसबॉल सारखा बॉल बाहेर काढलाय आणि संघाची धावसंख्या धापकार लागतो ती मात्र 11 धावा धापकावर दोन्ही मित्र एकत्र आज जमले कर्नाळ स्पोर्ट्सला सकाळी जमतात आता मात्र उलवाच्या स्क्वॉडवर नरेश गावकर साहेबांचं स्वागत होतं तो मात्र आमचे निवृत्ती शेठ खारकर याच्या शुभास्ते आरडीएस स्पोर्ट्सचे ग्रँड मास्टर आणि एक दमदार व्यक्तिमत्व ओनर आणि हा चेंडू क्षेत्ररक्षक बघा जज करतो वाह गुड कॅच अजित भोरची केली संपुष्टात नाना ओ नाना देवराम गोवारी धावा बनवाव्या लागतील विसुमे संघाला भैरवनाथ 40+ मास्टर विसुमे विपक्ष मोहा कोलीवाडा 40+. चला प्रशांत दादा गौतम दादा क्षेत्ररक्षण समजून घ्या प्लीज अप्पा नो टाइम पास 3 सामने पेंडिंग आहेत भाऊ ओके तुमच्या पुढे काय बोलू शकत नाही आम्ही आता विसू कोहलीची तिकडे हवा टाईट झाली तर काय बोलणार डायरेक्ट फक्त बाहेर बसलेत थोडासा प्रयत्न कमी पडला पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात षटकातील गौतमचा पुढचा चेंडू 3 षटकाचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील पुन्हा एकदा मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आहे गॅपशॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरली धापका धावा लागला तेव्हा आतापर्यंत 15 धावा 3 षटकांचा सामना आहे 15 धावा धापका पहिले षटक चालू आहे मागाशी मात्र 4 षटकांमध्ये काय जबरदस्त टार्गेट उभा केला होता तो मात्र मोहा संघाने तब्बल 67 धावा उभारल्या होत्या कैलाजी 4G काय आगमन होगा डांसर टीम किशोर 4G है कैलाजी 4G है सब खिलाड़ी अच्छे हैं पुढचा चेंडू बघा आणि गॅपशॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक धावत देतोय चेंडू मागेपर्यंत हा आलाय चौकार संघाची धावसंख्या 4 ने पुढे सोडली एक गडी बाद भैरवनाथ विसुमे संघ धापका धावा लागला तर मात्र 19 3 ओव्हरचा मॅच 19 धावा धापकावर शेवटचा चेंडू असेल या षटकातील पहिल्या षटकातील गौतम यांचा 3 षटकांचा सामना सर्कलचा षटक चालू 2 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर सीमारेषेलगत पुढचा चेंडू या षटकातील सन्मान दिलाय सेफ शॉट खेळून काढलाय
क्षेत्रक्षकाकडे चेंडू गेला एकीतर दुहेरीमध्ये पाहायला मिळतो पैकी करार त्याचा फायदा मात्र मिळतो 2 धावा पूर्ण 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या 21 एक षटका संपल्यानंतर 21 धावा धापलकावर आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी असेल 12 चेंडूचा खेळ बाकी असेल किती येतात बघूया जे प्रेक्षक घर बसल्या सामन्याचा आनंद घेतात त्यांचे सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो पीडीसीच्या माध्यमातून पनवेल टेनिस क्रिकेट.in फाउंडर आपण पाहतोय संदीप भास्कर केतन दलवी किरण दलवी आणि सर्व टीम सर्वच मोठ्या डान्सर माणसाने या स्पर्धेला भेट दिली डान्सर दाते डान्सर नेते आणि जरी इथे नसले तरी सुद्धा त्यांनी 50,000 रुपयाची धनराशी पाठवून दिलेलं आपल्या स्पर्धेसाठी विजय शेठ खारकर आणि संजय शेठ पाटकर यांच्याकडे या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाची धनराशी नवीन गोलंदाज अजित कोळी निलेश जुवेकर साठी चेंडू पडतोय दुसऱ्या षटकात क्षेत्रक्षामध्ये थोडेसे बदल डावा आणि उजव्या फलंदाज असल्या कारणामुळे वारंवार बदल पाहायला मिळतोय षटकात पुढचा चेंडू तसेच आणि हा चेंडू आल्याला बेकार दिलाय वाह आज जबरदस्त आला षटकार आणि ऋषी शेठ मात्र उलवा यांच्याकडनं 1,003 रुपयाची आम्हाला स्पर्धेसाठी धनराशी आलेली आहे गौरी स्पोर्ट्स 40+ पासून उल्लेसाठी आपलं सरच आभार स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी यमुना यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ गौरी स्पोर्ट्स 40+ पासून उल्ले आयोजित आई चषक 2025 12 संघांना प्राधान्य 12 संघ अतिशय स्ट्रॉंग घेतलेत उरण एरियामधील 2 संघ बाकी सर्व पनवेल तालुक्यामधील अजितचा पुढचा चेंडू सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळाली एकदा तो पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न आणि पाहता 2 धावा पूर्ण या वयामध्ये सुद्धा 1 धावा रेग्यासाठी 40+ ची स्पर्धा पण दुका चित्त्याच्या चपलाईने धावा पूर्ण करतात आणि संघाची धावसंख्या धापल करायला लागतोय 29 8 चेंडूमध्ये 29 धावा झाल्यात सुंदर अशी स्पर्धा 18 चेंडूचा खेळ आपण पाहतोय फुलटा चेंडू आणि इथे मात्र बघूया काय होतोय जबरदस्त एफेक्ट लावलाय 100% एफेक्ट दिला क्षेत्रक्षकाने रणजितने असं वाटलं होतं की षटकार जाणार पण शेवटच्या क्षणाला चेंडू हातामध्ये घेऊन फेकलाय आतमध्ये 6 धावा वाचवल्यात दमदार क्षेत्रक्षण मैदानामध्ये एक क्षेत्रक्षक तुम्ही कुठे ठेवा झेल किती लांब असू द्या एका हातामध्ये फेकासारखा चेंडू चिपकतोय असं नरेश गायकवाड एक लेजंड खेळाडू आणि लोकांची एक भूमिका आहे की नरेश गायकवाड हातामध्ये चेंडू पडतो पण त्याच्यामध्ये कला आहे ती कोणाकडे कला अशी कोणाला मिळत नाही कलेसाठी प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न प्रामाणिक असावे लागतात संघाची जास्त करावा लागतोय 30 दुसरे षटक प्रगती पटावर आहे 30 धावा धापा करायला लागला डान्सर संघाचं आगमन झालं सरसे स्वागत पुढचा चेंडू बघा आनंद कार्पेट पॉइंट क्षेत्राकडे कॅप्चर सिलेक्शन क्षेत्रक्षक धावतात परंतु चेंडू त्यांच्या आवाकाच्या बाहेर अप्पांचा इशारा हा चौकार आणि संघाची धावसंख्या 34 धावा धापकावर शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील करावे संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे तारगावचा कॅप्टन जो उपस्थित आहे तास होईल लगेच हा पहिला सत्र संपत आलाय आपण रिपोर्टिंग करा करावे टीम पंचाहत्तर खरे फिंगर आला अवध धावसंख्येत भर संघाची धावसंख्या 35 बरोबर ना 35 धावा धापलकावर दुसरे षटक चालू आहे आणखीन एक षटक आहे 3 षटकांचा सामना आहे आणि फिश राऊंड 4 षटकांचा असेल पुन्हा एकदा वाह लांब लचक सर्वात लांबीचा एवढा ब्राउंड षटकार कैलास फोरजी डान्सर यांना विनंती आहे की आपण मंचावर स्थान बनवा आपले सर्व लेजंड इकडे बसलेत
तर आपण तिकडे कशाला मातीवर बसता, या खुर्चीवर बसा. हा उठले. अगली उगली आधा है और उनके सब फिदा है. अलिबाग के जमाई कैलाजीपूरजी. फिटनेस बघा, असं वाटत नाही की कैलासकर बघल्यावर 40+ आहे, असं वाटतं की 20-21 आहे. नको मारेल तर. अर्णव स्पोर्ट्स विक्रोलीचे ब्रँड, आरडीएस स्पोर्ट्स उलवा आणि अर्णव स्पोर्ट्स विक्रोलीचा ब्रँड आलाय. कैलासजी पोरजी, किशोरजी पोरजी यांचे बंधू, डान्सरचा बँड. आता तिकडे अलिबागला कोणाला माहित होणार आहे. चला गोलंदाज नेम. बॉलर धनुष आहे का, गणेश आहे का, नवनाथ. त्याला पाण्याबिनी दिलंय रिझ्युमे टीमला. कैलास पोरजीचं स्वागत करण्यात येत आहे. आयोजन आमचा दमदार आहे, आम्ही कोणाला सोडलं ना सकाळपासून. हा आलाय बघा, ते मात्र प्रशांत क्षेत्रक्षण बघा, आणि मात्र 2 धावा पूर्ण. कैलासजी पोरजीचा फोटो घ्या. हा आपल्या मोबाईल मध्ये कोण कोण आले होते, कोण कोणी भेट दिली ते पण संध्याकाळी रिपोर्टिंग करू आपण. काय स्माइल आहे जबरदस्त. पुढचा चेंडू. अजूनपर्यंत एक सुद्धा चेंडू बीट झालेले नाहीत. सुरक्षित पाहायला मिळतोय. इथे मात्र फेकी बघा, आणि त्याचा फायदा भैरवनाथ क्रिकेट संघ 40+ मास्टर विसंबे घेतोय. जबरदस्त. बीडीशेठ पाटील, बलीशेठ पाटील, रामशेठ पाटील. काल मात्र काय ऑप्शन 2 वाजले, पण तो आली लाईट गेल्यानंतर पण जबरदस्त 2 वाजले. धुमाकूल जबरदस्त. पुढचा चेंडू बघा, आणि माहोल बदलून टाकला होता काल रात्री मात्र बीडीशेठ पाटीलने. दमदार आयोजन काय 19-20 येणाऱ्या 19-20 ला तयारीला लागा. विचित्र प्रीमियर लीग 2 दिवसीय स्पर्धा. धावसंख्या 49. 49 धावा धापलकार लागल्यात. एक भाऊ तरी साताऱ्याला गेला असला तरी पण आम्ही बोली बरोबर लावली. कडक काय बीडीशेठ बरोबर ना. पुन्हा अराउंड कार्पेट शतक्षक रणजित होते. चेंडू मागे, आणि बघा पब्लिक झाले, आणि त्याचा फायदा 21 रुपयांना दुहेरीमध्ये. धावा येणे महत्वाचं दिसून संघासाठी, कारण समोरचा संघ स्ट्रॉंग आहे. धावसंख्या 51. लास्टचे शेवटचे 2 चेंडू. 4 येतात, 6 येतात, 3 येतात, 2 येतात. बघूया. पुन्हा एकदा जोरदार प्रहार निलेश दादाच्या बॅटमधून. हा आलाय चौकार. काय फलंदाजी होतो डावखुरा फलंदाज. अजित भोर बाद झाल्यानं तर कुठल्याही प्रकारचा टेन्शन नाही घेतला, मागे ओले पाहिले नाही. सुहास भाऊ सकाळपासून काय वालचे ओपन काय प्रयत्न केलात, काय जबरदस्त. आणि करावं कॅप्टन आलेले आहेत, त्यांचं पहिलं तुमचं स्वागत करू, नंतर टॉस उडवून घेऊ. या दादा वर या, वर या. योगेश तांडे साहेबांचं आगमन झालेलं, त्यांना विनंती करते की आपण मंचावर स्थान व्हा. पहिलं तुमचं स्वागत करू, नंतर येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये 21, 22, 23 मार्च रोजी पारगाव प्रीमियर लीग तुमच्या भेटीला येईल. लवकर फॉर्म भरून घ्या. फॉर्म फी 600 रुपये फक्त पारगावसाठी. समीर शेठ पाटील वहाल यांच्याकडनं 10,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्याचं आम्ही गौरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धापकार लागल्यात. 56, 57 धावाचं टार्गेट. अरे सर्वांना मेजवानी होणं पाहिजे. ओम भाऊ जरा लक्ष ठेवा, वारंवार तुम्हाला अनाउन्समेंट करायला लागतो. पैसे कपात करू, मजा करते ना. धावा झाल्यात बनवायचे आहेत त्या मात्र दादा 56 झाल्यात. गौतम दादा 57 काढायचे आहेत. 18 57 धावा. चला रामभाऊ लगेच उतरा प्लीज. हा सत्कार घेतोय आमचे योगेश तांडेल. मॅनफॉर्म करावे म्हटलं की मने भाईची आठवण येते.
दमदार खेळाडू. उभी एक्का. अच्छा समीर आमचे नरेश शेठ आहेत, त्यांना कोणी विसरणार. पण या गावाचं एक वैशिष्ट्य आहे कैलासजी, या गावाचं वैशिष्ट्य उल्हा गावाचं एक वैशिष्ट्य आहे. ऐकाडमध्ये पहिला जर कोण खेळाडू खेळलेला असेल ना उल्हा गावात येतो नरेश गावकर. अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये घडून आहे. आता इथं येऊन खेळाडू हात दुखतात, पाय दुखतात, इथं इनर लावतात, ही शायनिंग मारतात. खरोखर शायनिंग मारत असेल ना तर लेजंडली मारा. स्वागत होते लाईव्ह चालू आहे. आमचे योगेश तांडे साहेबांचं स्वागत होतं. आमचे सुहास भाऊ याचा सुहास व्हायचे आहेत पण उल्ह्याला भरपूर मेहनत. आम्हाला 500 रुपये बक्षीस दिलं कॉमेंट्री बद्दल. दमदार नाही बरोबर आहे, बोलणं गरजेचं आहे. बघा आयलंड मध्ये आलेले व्हीआयपी बघा आयफोन घेऊन नाही 5 दिवस उन्हाळ राहतात त्यांना पण बोललो ना. आता बोलू नका. मामाचा गाव किती वेळा गाव आहे तो, मामाचा गाव आहे तो. तर आता इथे आम्ही आयोजक सर्व घरातले आहेत. सुहास पाटील उलवे ओके. अप्पा शेठ त्याला पारगाव विपक्ष करावे. सुहास पाटील या कॅप्टन आले, राजा पाटील आले. अरे इकडे दादाने उडवला होता का प्रॉब्लेम आहे का? मला वाटलं प्रॉब्लेम आहे म्हणून तू दिसती धावत आलास. त्याला पाचचा बस सामना 4 षटकात असेल. सामने ठेवणं महत्वाचं असतं पण ते आयोजन जबरदस्त केलंय. आणि इथे बघा 2 कूलर आहेत, एक ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल आहे, आरडीए स्पोर्ट्सची बॅट आहे आणि क्षेत्ररक्षकासाठी शूज आहेत आणि ट्रॉफ्या बघा कशा दमदार आहेत. आणि दुसरी गोष्ट एका दिवसाच्या आयोजनामध्ये लाईव्ह प्लस सर्वांचे बॅनर एवढा खर्च. सायकलचा आस्वाद घेतात. लाईव्ह हो इकडे सायकलचा आस्वाद घेतात बघा कशी चालते बघतात ते. बरोबर आहे की चुकीची आहे? कौस्तुभ युट्यूबर इंस्टा बघा. कौस्तुभ पाटीलची आता एंट्री घेतली जाईल. किती पण प्लेयर येऊ दे, मोठे मोठे प्लेयर होते, प्लेयर आयकॉन एकदम. त्याला मॅच करू बोलूया. आपला आपण प्लेयर एकच मानतो की कधी पण भेटू दे, एकच प्लेयर आपला का किती पण येऊ दे. आताचे प्लेयर अड्ड्यात कोणी येतो बादशाह, एकच वाघ डेंजरचा बादशाह. साईड कुठली पण चालेल. चला पहिला चेंडू सन्मानजनक खेळी काढलाय. धावा बनवाव्या लागतील. विक्की भाई प्रॉब्लेम आहे तुम्हाला म्हणून तर बोलताव ना. त्याला तास होते भार्गवानी करावे. 2 संघामध्ये 4 षटकाचा सामना 4 गोळींना वापरले जातील याची नोंद घ्या. आप्पा 2 मिनिटं थांबा. तास होतोय तर तासचा कॉल कोण पारगाव निर्णय काय लगेच कालवा. पुढचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय. धावा बनवाव्या लागतील. तर पाहिला पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळेल. धावा बनवायच्या त्या मात्र 18 बॉल मध्ये 57 धावा. पुढचा चेंडू या षटकातील. वाह जबरदस्त चेंडू, सरळ यष्टांचा वेध घेणारा चेंडू. आणि आमचे बेलवलीचे माजी सरपंच चॅलेंजर बेलवली संघ यांचं आगमन झालं. नरेश भाई पाटील, आमचे परशुराम पाटील बेलवली, राजेश गायकर, सर्व खेळाडूंचं आगमन.
सहर्ष स्वागत. बेलवली सोबत दोनात करणार आहे तो मात्र धानसार कैलाजी पोरजी नरेश पाटील. शेवटचा सामना असेल. सुंदर स्पर्धा पाहायला मिळाली. जर कोणाला क्रिकेटसाठी एक पोषक बॅट हवी असेल तर संपर्क साधा. आरडीएस स्पोर्ट्सचे ओनर आणि आमचे मित्र निवृत्ती खारकर अतिशय माफक दरामध्ये बॅट मिळेल. उलवा रोडला त्यांचं शॉप आहे आणि ओनर इथे जवळच आहेत. आपल्याला पाहिजे अशी आकर्षक बॅट आपण इथे पाहू शकता. आरडीएस स्पोर्ट्सची दादा बॅट दाखवा. प्लेअर ॲडिशनल जबरदस्त बॅट आहे. डबल अपर सुंदर लुक आहे त्या बॅटला. संघाची धावसंख्या लवकर लागतो 5. पुढचा चेंडू षटकात येईल. वाह सरळ दोन्ही यष्टया उद्ध्वस्त. प्रशांतची गेली संपुष्टात. काय गोलंदाजी होतोय लाजवाब. दांडी गुल पाहुणा लाईन मारने का नाही होगी तरी दांडी गुल मोरा साहेब पॉवरफुल. त्याला नवीन फलंदाज पाठवा लगेच. गोलंदाजी करतो विचुंबे संघ प्रभावित केले. जसा 40 झालेत ना तसे राम भाऊ फक्त करणार स्पोर्ट्सला सकाळी असतात. अजित भाऊ कुठे खेळतात मला माहित नाही. नाना कुठे खेळतात मला माहित नाही. परंतु काय दमदार खेळ झालाय. सर्वांना प्रभावित केलंय आणि निलेश भाऊनी तर नेऱ्याला पण प्रभावित केलं होतं. आज मात्र इथे प्रभावित करतात. सुहास पाटील विचारता काय घेतला बारगावने. नाही ना निलेश गोलंदाज निलेश जोईकर. समोर फलंदाज गौतम. नॉस्टॅक एंडला रणजित. 3 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळालाय. 1 ओव्हरमध्ये 26 धावा बनवाव्या लागतील. प्रति षटकामध्ये 26 सरासरी. धावांचा प्रचंड पाऊस आहे. धावांचा डोंगर आहे आणि इथे मात्र करंजा उरण संघ पुढे सरसावला आहे 2 सामने जिंकून. आता कोण आजच्या दिवसामध्ये ही ट्रॉफी उचलणार, कोण चॅम्पियन होणार, कोण रनरअप होणार आणि कोण तृतीय क्रमांकाचा मानकरी होणार पाहायला मिळेल. कोण मालिकावीर, कोण कूलर घेऊन जाणार, कोण बुट, कोण सायकल, कोण बॅट घेऊन जाणार. थोडासा वेळ द्यावा लागेल. बघा अजित भैरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि मात्र चेंडू फेकला जातोय. त्याचा फायदा मात्र मिळतोय. वा धावा 2 पुढे सरकलं. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावफलका 10 लागला तर मात्र आतापर्यंत स्कोअर टोटल पाहायला गेलं तर टार्गेट असताना 57 धावाचा 8 10 मध्ये बनवत आहेत 49. 10 चेंडू 49चं टार्गेट असेल. पुन्हा एकदा अरंद कार्पेट मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्रक्षक वेगाने होतोय आणि चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत आतापर्यंत फक्त 9 चेंडूमध्ये 48 धावांची गरज. निवृत्ती शेठ खारकर सकाळपासून घरी गेलेला आहे. सागर मडवी पण सकाळी आम्हाला नाश्ता त्यांनी पुरस्कृत केला. त्यांचं सुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. कारण त्या खेळाडूंसाठी एक सकाळची एनर्जी त्यांनी दिली आणि जी वायफाय सेवा आम्हाला पुरवली त्या दादांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्पीकर व्यवस्था त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. दोन्ही पंचांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. आपण सुंदर दिवसभरामध्ये पंचगिरी केलीत. पुन्हा एकदा गौतमच्या बॅटमधून हा चेंडू एका टप्प्याने जातो समर्शला व्यवस्थित घालण्यासाठी आला हा चौकार आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या प्रणय मात्र आम्हाला कळवतील 13 धावा. येणारे 7 चेंडू आणि 44ची गरज. नितीन वाटोय कशाला ऊन का सावलीमध्ये या. 7 चेंडू आणि गरज असेल 44 धावांची. झेल उडालाय. शेपशॉट पाहायला मिळालाय. बघा राम पाटील आता बिडी शेट मात्र बॉडी बिल्डर आहेत.
असं हात केला असं वाटतं, मला वाटतं गोलंदाजी करणार की काय. चला चला पटापट. बिडी भाऊ बॉलर कोण भाऊ. ओके ओके. नानांचा पहिला चेंडू. पाच चेंडू 42 गरज. 5 चेंडू 42. विसिंबे 40+. काय जबरदस्त कामगिरी केली. आणि हा चेंडू जोरदार प्रहार रणजितच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हा षटकार. येणारे 4 चेंडू आणि 36 गरज. 6-6 36. तर 4 चेंडू बाकी आहेत आणि 36 गरज. बघूया ISPL धमाका. पाहूया काय होणार काय घडणार. मैदानाच्या आतमध्ये जाम खुश आहे सर्व. वाह गोलंदाजी जबरदस्त होतो नानांची. आता मात्र चेंडू असतील 3 आणि गरज असेल तर मात्र 3 चेंडू मध्ये 35 धावसंख्येची. स्कोर मात्र जबरदस्त आहे. ISPL ला पारगावचा ढाण्यावाग आकाश तारेकर यांनी धुमाकूळ घातलाय. दमदार खेळ पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. तिकडे मात्र ISPL ला सर्व खेळलेत. इथं मात्र या गौरी स्पोर्ट्सच्या IPL ला कोण कुठला संघ चांगला खेळणार आणि कुठला संघ आज मात्र चॅम्पियन होणार पाहायला मिळेल. थोडा वेळ बाकी आहे. घोडा मैदान सामने देख के जाओ. एक चेंडू 37 गरज. 1 चेंडू 34 धावांची गरज. विसिंबे संघ सुद्धा 2 सामने जिंकलाय. करंजा संघ सुद्धा 2 सामने जिंकलाय. बॅट्समन नेम प्लीज. रवींद्र. आणखीन एक लेजंड खेळाडू आलाय रत्नदीप पाटील. या बघा स्टेजवर आपलं सुद्धा स्वागत करण्यात येईल. किरण पाटील. रत्नदीप पाटील पारगाव. हे बेलवलीचे माजी सरपंच कुठे आहेत. बोलाव ना भाई. जेवतात का. ओके बरोबर. सुरुवात करायची आणि आता मात्र शेवट गोड होताना दिसतोय.